नोटाबंदीच्या निर्णयाचा देशाच्या विकास दराला फटका बसल्याचं तज्ज्ञांच्या अभ्यासात आता समोर येत आहे। सरकारी कर्मचाऱ्यांचा वाढलेला महागाई भत्ता आणि चांगल्या मान्सूनमुळे देशाचा विकास दर 8% जाण्याची आशा होती। मात्र नोटाबंदीमुळे चलनातील थेट 86% रोकड बाद झाली आहे आणि त्यामुळे देशाचा विकास दर 7%च्या आसपास घुटमळण्याची शक्यता आहे। प्रशांत कदम आपल्या सोबत आहेत। प्रशांत, हा एक खूप मोठा फटका म्हणायचा का? नक्कीच ज्ञानदा, कारण नोटबंदीच्या या निर्णयाचे काही लॉंग टर्म फायदे असल्याचं सरकार वारंवार सांगत असलं तरी शॉर्ट टर्म मध्ये काही अडचणी आपल्याला येऊ शकतात आणि जे अर्थतज्ञ चिंता व्यक्त करतायत की पुढच्या 2 तिमाहीमध्ये कदाचित जीडीपीच्या सगळ्या आकड्यांवरती परिणाम होऊ शकतो। अर्थव्यवस्थेच्या वाढीचा दर जो आहे तो जीडीपी अर्थात सकल राष्ट्रीय उत्पादनावरती अवलंबून असतो आणि खरं तर यावर्षी चांगला पाऊस झालेला आहे 2-3 वर्षानंतर। त्याच्यानंतर 7व्या वेतन आयोगाची अंमलबजावणी झाली, त्याच्यामुळे लोकांच्याकडे खूप पैसा देखील लागला आहे सरकारी अधिकाऱ्यांच्याकडे आणि त्याच्यामुळे एक कुठेतरी अर्थव्यवस्थेचा वाढीचा दर जो आहे, आपला जीडीपी जो आहे तो 7.6 अंशावरून 8% जाण्याची सगळे आशा व्यक्त करत होते। मात्र सध्याची नोटबंदी झालेली आहे त्यामुळं अनेक क्षेत्रांना फटका बसलेला आहे। विशेषतः ज्या ठिकाणी सगळे व्यवहार जे आहेत ते रोख स्वरूपामध्ये होतात, उदाहरणार्थ रिअल इस्टेट असेल, त्याच्यानंतर ज्वेलरी, किरकोळ खरेदी, ट्रॅव्हल, टुरिझम, अशा क्षेत्रामध्ये फार मोठा फटका बसणार आहे पुढच्या 3 ते 4 महिन्यामध्ये आणि त्यामुळेच हे आकडे कदाचित यावेळी फारसे समाधानकारक नसतील असे सगळे तज्ज्ञ सांगतात। अर्थात सरकार जे सांगतंय की लॉंग टर्म मध्ये, तर लॉंग टर्म मध्ये त्याचे काही नक्कीच फायदे आहेत, कारण आता बँकांच्याकडे भरपूर ऍसेट जमा झाल्यामुळे व्याजदर कमी होतील, शिवाय महागाईवरती काही अंशी नियंत्रण येण्याची शक्यता आहे। त्यामुळं काही चांगलं काही वाईट अशा पद्धतीचं हे चित्र सध्या तरी दिसतंय। प्रशांत, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।